कोणते मुद्दे अगोदर तुम्हाला महत्त्वाचे वाटतात मला सांगा, कारण स्पीकरकडे पुन्हा हा चेंडू गेलेला आहे का? हो. आता सुरुवात त्यांनी अशी केली की नबम रेबिया जे मॅटर आहे, ज्या मॅटरपासून ही सुरुवात झाली, त्याच्यात नबम रेबियामध्ये 2016च्या जजमेंटमध्ये असं म्हणलेलं आहे की स्पीकर विरुद्ध एकही आमदारांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला किंवा पत्र लिहिलं तर लगेच तो पात्रता अपात्रतेबद्दल स्पीकर डिसिजन घेऊ शकत नाही. तर ते ह्यांना चुकीचं वाटलं आणि ते त्यांनी लार्जर बेंचकडे रिफर केलेलं आहे आणि लार्जर बेंच तो निर्णय नंतर देईल. तर आपल्या केसला पुरता फायदा होणार नाही, नंतर तो दुसऱ्या केसेसला फायदा होऊ शकतो. कोणता मुद्दा विचारात घेतला जाईल? नबम रेबियाचा मुद्दा, ज्याच्यात की स्पीकर विरुद्ध जर अविश्वास प्रस्ताव कोणी दाखल केला तर तो डिस्क्वालिफिकेशनबद्दल पात्रतेबद्दल निर्णय घेऊ शकत नाही. तेच याच्यात वापरलं गेलं अस्त्र, पण ते त्यांनी लार्जर बेंचकडे रिफर केले. त्यामुळे ह्या मॅटरमध्ये त्याचा काय अर्थ राहत नाही. ते पुढच्या मॅटर्सला फायदा होऊ शकतो. मग ते बेंच कधी बसणार? नाही, ते बसेल त्याला वर्षही लागू शकेल. त्याला ते अकॅडमिक म्हणजे ह्या केसपुरतं नाही आहे, ते नंतरच्या केसेसमध्ये त्याचा हा गैरवापर टाळू शकतो जर त्याच्यावर फेरविचार झाला तर. नंतर त्यांनी गव्हर्नरच्या रोलवर खूपच ताशेरे ओढले गेलेले आहेत. त्यांनी सांगितलं की गव्हर्नरनी फ्लोअर टेस्ट जी बोलवली ती पूर्णपणे चुकीची यांनी बोलवली होती. देवेंद्र फडणवीसांचं जर पत्र होतं तर देवेंद्र फडणवीसांनी अविश्वास प्रस्ताव आणायचा होता. त्यांनी गव्हर्नरला पत्र लिहिलं किंवा त्या आमदारांनी लिहिलं की आमच्या जीविताला धोका आहे वगैरे, हे जे रिझन्स फ्लोअर टेस्ट बनवण्यासाठी वैध नव्हते. पण उद्धव ठाकरेंनी त्याच्यानंतर जो राजीनामा दिला त्याच्यामुळे ते म्हणले की आम्ही घड्याळाची सुई मागे घेऊ शकत नाही, कारण उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यावेळेस ते फ्लोअर टेस्टला सामोरं गेले नाही. त्यामुळे व्हीपचं उल्लंघन पण आपल्याला समजलं नाही काय, आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्रीपद हे रिक्त होतं. त्यामुळं कोश्यारींनी भाजप आणि एकनाथ शिंदे त्यांच्याकडे गेले आणि कोश्यारींनी एकनाथ शिंदेंना बोलवलं आणि त्यांची शपथ झाली. तर आजच्या निर्णयाप्रमाणे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहतील. जो 16 जणांचा आमदारांचा मुद्दा आहे तो स्पीकर राहुल नार्वेकरांकडे पाठवला गेलेला आहे आणि त्यांना सांगितलं आहे की रिझनेबल टाईममध्ये तुम्ही ह्याचं डिसिजन द्या. रिझनेबल टाईम 2 महिने, 6 महिने, वर्ष पण असू शकतं आणि त्याच्या विरुद्ध जर कोणाला काय असलं तर ते येऊ शकतात. आणि ते जे 16 आमदार आहेत ते आमदारकीचे सगळं मंत्रिपदं वगैरे ते राखू शकतील, हाऊस अटेंड करू शकतील जोपर्यंत त्याचा निर्णय येत नाही. आणि त्यांनी सांगितलं की व्हीपची अपॉइंटमेंट जी आहे, जी गोगवलेंची अपॉइंटमेंट राहुल नार्वेकरांनी स्पीकर झाल्या केली ती चुकीची होती, कारण व्हीपचा अपॉइंटमेंट करण्याचा अधिकार हा पॉलिटिकल पार्टीला आहे. त्यामुळे सुनील प्रभू हे व्हीप होते. पण त्याच्यानंतर आता शिवसेनेचा पूर्ण इलेक्शन कमिशननी त्यांच्या निर्णयामध्ये एकनाथ शिंदेंना दिल्यामुळं आत्ता ॲज ऑफ टुडे भरत गोगावले हेच व्हीप आहेत महाराष्ट्रात. आणि त्यामुळं आता एक तुम्ही लक्षात घ्या की इलेक्शन कमिशनचा जो निर्णय आहे त्याच्याविरुद्ध उद्धव ठाकरेंनी इथं अपील केलेलं आहे. त्याला स्टे नाही मिळाला पण ते मॅटर पेंडिंग आहे. तर त्याच्यात सुप्रीम कोर्ट उद्या असं म्हणू शकतं की ह्याच्यात तुम्ही फक्त आमदार खासदारांची मेजॉरिटी बघितली आहे, तुम्ही सगळ्यांचे ॲफिडेव्हिट वगैरे तपासून बघितले नाही आहेत. त्यामुळं पुढं 2-4 महिन्यांनी असंही होऊ शकतं की शिवसेना उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतं सुप्रीम कोर्टाच्या मार्फत. पण ते त्या वेळेस बघता येईल काय होईल. पण व्हीपच्या संदर्भामध्ये आता व्हीप कोणाचा असणार आहे? कारण मूळ पार्टी कोणाकडे आहे? कोर्ट म्हणलेलं आहे की जे मूळ पार्टी असेल किंवा ते व्हीप नेमू शकतात. आता एकनाथ शिंदेकडे मूळ पार्टी आहे का? मग आता व्हीप जो असेल तो उद्धव ठाकरेंचा व्हीप लागू होणार का? आता गोगावलेंचाच व्हीप लागू होणार, उद्धव ठाकरेंचा व्हीप लागू होणार नाही. भरत गोगावले जे अपॉइंट केलेले आहेत एकनाथ शिंदेंनी त्यांचा व्हीप लागू होईल, कारण त्यांनी इलेक्शन कमिशननी एकनाथ शिंदेंच्या बाजूनी डिसिजन दिलेलं आहे आणि भरत गोगावले त्यांचे आत्ता व्हीप आहेत. जरी त्यावेळेस ते चुकीचं होतं पण ते आत्ता पक्ष कोणाकडे आहे तो एकनाथ शिंदेंकडे आहे. त्यामुळे आत्ता तरी तुर्तास व्हीप हे भरत गोगावलेच असतील. बरोबर आहे. परंतु मला सांगा प्रशांतजी, आत्ता जसं की सिद्धार्थजींनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला म्हणून घड्याळाचे काटे परत नेता येत नाहीत. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी राजकारणाच्या रणांगणामध्ये लढणं हे गरजेचं होतं का? तलवार खाली ठेवली राजीनामा देऊन आणि त्यामुळं पराभव झाला असं वाटतंय का त्यांचा? नक्कीच, कारण की कोर्टाचं म्हणणं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर असं आहे की तुम्ही फ्लोअर टेस्ट जी झालेली आहे ती तुम्ही फेस करायला पाहिजे होती. तुम्ही जर फेस केली असती, इवन तुम्ही फ्लोअर टेस्ट हारला असता तरी सुद्धा आमच्या पॉवरने आम्ही तुम्हाला परत गादीवर बसवता आलं असतं आम्हाला. पण तुम्ही ऑलरेडी फ्लोअर टेस्ट कॉल झाल्यानंतर ऑलरेडी तुम्ही राजीनामा दिला, फ्लोअर टेस्ट काही झाली नाही. त्याच्यामुळे गव्हर्नरची कितीही चूक असली, चुकीच्या पद्धतीने फ्लोअर टेस्ट कॉल केली असली तरी फ्लोअर टेस्ट झालीच नाही.
जर फ्लोअर टेस्ट जर चुकीची झाली असती तर आम्ही ती परत घेतली असती, पण फ्लोअर टेस्ट झालेलीच नाही. म्हणून जे नेक्स्ट स्टेप होती गव्हर्नरची, दुसऱ्या अपोजिशनला कॉल आउट करणं गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी, ती योग्य आहे. कारण की त्यावेळेला कुठलंही गव्हर्नमेंट अस्तित्वात नव्हतं. एकदा राजीनामा दिला की गव्हर्नमेंट अस्तित्वात नाही. त्यामुळं नवीन गव्हर्नमेंट फॉर्म झालं आणि ते नवीन गव्हर्नमेंट आत्तासुद्धा अस्तित्वात आहे. मग त्याला आम्ही आता धक्का नाही लावू शकत. राज्यपालांच्या दोन्ही बाजू सांगितल्या, म्हणजे की सुरुवातीला राज्यपालांना हस्तक्षेप करणं गरजेचं नव्हतं, परंतु ज्या वेळेस गरजेचं होतं तेव्हा ते केलेली भूमिका जी होती ती राज्यपालांनी दोन्ही वेळा हस्तक्षेप केला. पहिला हस्तक्षेप चुकीचा होता, दुसरा हस्तक्षेप योग्य होता, असं कोर्टानं सांगितलेलं आहे. पण एक आहे की उद्धव ठाकरेंनी राजीनामा, सगळे आता प्रेक्षक किंवा सगळ्यांना वाटेल की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला ते गव्हर्नरच्या लेटरमुळं, आणि गव्हर्नरनी जर सगळं चुकीचं केलं आहे तर उद्धव ठाकरेंनी हे भावनिक होऊन राजीनामा दिला. त्यांनी जर पॉलिटिशियन म्हणून त्यांनी विचार केला असता तर ते फ्लोअर टेस्टला सामोरं गेले असते, आणि आत्ता एखाद्या वेळेस ते सुप्रीम कोर्टाच्या मार्फत परत मुख्यमंत्री पदावर पण विराजमान असते. पण तो त्या भावनिक ह्याच्यामुळं त्यांची थोडी गल्लत झाली, पण त्याला आपण काही म्हणू शकत नाही. आणि आता सुप्रीम कोर्टाचं पण बरोबर आहे की तुम्हीच जर स्वखुशीने राजीनामा दिलेला आहे, आणि त्याच्यात तुम्ही जेव्हा राजीनामा दिला तेव्हा 3 ओळीचंच पत्र होतं. तुम्ही असं सांगितलं नाही की तुमच्या ह्या कारणांमुळे मी राजीनामा देतोय. त्यांनी फक्त सांगितलं की मी राजीनामा देऊ इच्छितो. गव्हर्नरांनी त्यांना बोलवलं आणि त्यांनी राजीनामा त्यांच्या सुपूर्द केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना परत बसवायची तर आता शक्यता म्हणजे कोर्टाने रूल आउटच केलेली आहे. कोर्टाचं म्हणणं त्याच्यामध्ये असं होतं की जर उद्धव ठाकरेजींनी जर राजीनामा नसता दिला आणि जर फ्लोअर टेस्ट झाली असती तर आम्ही नक्कीच घड्याळाचे काटे मागं फिरवू शकलो असतो. तेवढी पॉवर आहे कोर्टाकडं. पण तुम्ही राजीनामा दिला, फ्लोअर टेस्ट झाली नाही, त्याच्यामुळं आता ते शक्य नाही आहे. त्यामुळं पण एक मुद्दा आणखीन येतोय की आताच दावा करण्यात आलेला आहे अनिल परब यांच्याकडून की व्हीप आता आमचाच असणार, म्हणजे की त्यांचाच व्हीप जो आहे सुनील प्रभू तो असणार आहे. तर सुनील प्रभू हे आता व्हीप असू शकतील का? ॲक्च्युली आता कोर्टानं काय केलेलं आहे, स्पीकरकडं ते काम सोपवलेलं आहे की व्हीप कोण हे निवडायचं काम सुद्धा स्पीकरकडे गेलेलं आहे. आणि कोर्टाने असं म्हणलेलं आहे की व्हीप हे पॉलिटिकल पार्टी नेमतं. तर त्यावेळेस पॉलिटिकल पार्टीने सुनील प्रभूंना नेमलं होतं, ते बरोबर आहे. गोगावलेंचे व्हीप चुकी, पण त्याच्यानंतर इलेक्शन कमिशननी ही पार्टीच एकनाथ शिंदेंना दिलेली आहे. त्यामुळे आता व्हीप हे काय सुनील प्रभू नाही राहणार. आता शिवसेना पक्षाचे व्हीप हे भरत गोगावलेच ॲज ऑफ टुडे राहतील. इलेक्शन कमिशन बद्दल काय आणखीन ऑब्झर्वेशन? इलेक्शन कमिशनला कोर्टानं सांगितलं की त्यांच्यासमोरचे जे 10 शेड्यूलचे पिटिशन्स आहेत ते कंटिन्यू राहतील. इलेक्शन कमिशननं कुठल्याही प्रोसिडिंगसाठी थांबायचं काहीही कारण नाही. इलेक्शन कमिशन त्यांच्या प्रोसिडिंग कंटिन्यू करू शकतं. त्यामुळं जे मध्यंतरी जो विवाद चालू होता की सिम्बल कुणाला जाणार, नाव कुणाला जाणार, तुम्ही इथं हे स्टे करा, त्याच्यावरती पण कोर्टानं भाष्य केले की ते स्टे करायची गरज नाही. ही एक सिमिलर कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे इलेक्शन कमिशन, सेपरेट कॉन्स्टिट्युशनल बॉडी. ते त्यांचं काम कंटिन्यू करू शकतात, त्याच्यात त्यांना थांबायची गरज नाही. आता या घडीला व्हीप कोण हा जो मुद्दा आहे ना, हा खूप महत्त्वाचा राहील. कारण की जसं आता सर म्हणालेत, शिंदे सरकार आलेलं आहे, त्यांची पार्टी रेकग्नाईज झालेली आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून, आणि ती रेकग्नाईज झाल्यानंतर त्यांचा व्हीप जो आहे तो कंटिन्यू झालेला आहे. आता जे गोगावले जे व्हीप म्हणून होते हे कधी व्हीप म्हणून डिक्लेअर झाले होते, जेव्हा ही सेपरेट पार्टी रेकग्नाईज नव्हती झाली तेव्हा. आता रेकग्नाईज झालेली आहे. कदाचित असंही होऊ शकेल की परत एकदा त्यांना व्हीप म्हणून निवड करून द्यायला लागेल आफ्टर फॉर्मिंग ऑफ दिस रेकग्निशन ऑफ दी पार्टी. मग ते स्पीकर रेकग्नाईज परत करू शकतात, कारण की ती रेकग्निशनची पॉवर जी आहे ती स्पीकरकडे दिलेली आहे. पुन्हा मग ती एक्सरसाइज करावी लागेल एवढंच हो, आहे ती का? एक्सरसाइज करावी लागेल. पण ह्याचा मेन सारांश हेच आहे की एकनाथ शिंदे यांचं पद शाबूत आहे आत्ता ॲज ऑफ टुडे. सुप्रीम कोर्टाने खूप याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत, आणि नबम रेबिया ज्याच्यापासून हे सगळं सुरू झालं ते पण लार्जर बेंचला रिफर केलेलं आहे. फक्त तो राजीनाम्याचा मुद्दाच एक असा मुद्दा होता जो नेगेटिव्ह होता. आता त्याच्यामुळे आता एकनाथ शिंदे हे कंटिन्यू राहतील. लार्जर बेंचचा जो रेफर झालेला आहे तो फक्त अकॅडमिक मुद्दा राहिला आहे. तो त्याचा पुढच्या मॅटर्ससाठी. तो त्याचा आत्ताच्या आपल्या करंट सिच्युएशनवरती काहीही एक परिणाम होणार नाही. कारण की 7 जजला जेव्हा रेफर होतं आहे मॅटर ना, त्यावेळेला ते वर्ष 2 वर्ष 3 वर्ष कधी त्याचा निकाल येईल काही सांगता येणार नाही आहे. त्यामुळं इथून पुढं जे पॉलिटिकल जे काही फियास्को होतील त्याच्यावरती त्याचा परिणाम होईल त्या जजमेंटचा, पण आत्ता सध्या तरी नाही. आणि थोड्याच वेळेस आपल्याला हे त्यांनी खूप ऑपरेटिव्ह पार्ट वाचलेला आहे. पूर्ण जजमेंट थोड्याच वेळेस आपल्याला येईल. आपण हा सगळा सारांश सांगितलेला आहे, हे सगळं बरोबर आहेच, पण त्यातले एकदम बारकावे जे आहेत ते आपण पूर्ण जजमेंट
जजमेंट वाचल्यावरच आपण त्याच्यावर किती बोलू. पानाचे जजमेंट आहे ते? ते त्यांनी असं सांगितलेलं नाहीये, पण कमीत कमी 200-300 पानाची ही जजमेंट असावी. ते आम्ही जो त्यांचं हे बरं, बघितलं. आणखीन एक मुद्दा आहे की जे निवडणूक आयोगानं निकाल दिलेला आहे चिन्हाच्या संदर्भात आणि तर त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा उद्धव ठाकरे आलेले आहेत, म्हणजे की ते पण प्रलंबित आहे. हो. मग अशा पण वेळी त्याच्यावर एक भाष्य चीफ जस्टिसांनी केलंय की तुम्ही नुसतं आमदार खासदारांवर नाही, पण तुम्ही सगळ्यांचे ॲफिडेव्हिट, किती कार्यकर्ते आहेत, काय ॲफिडेव्हिट, ते तपासायला पाहिजे. तर कदाचित त्या मॅटरमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणूही शकेल की ॲफिडेव्हिट तुम्ही तपासा, किंवा तो निर्णय सुप्रीम कोर्ट उलटवूही शकतं आणि परत उद्धव ठाकरेंना शिवसेना मिळू शकते. पण हे वेळेचा प्रश्न आहे. आता ते कधी दिलं जाईल, कधी होईल, कारण ते मॅटर अजून पेंडिंग आहे आणि त्याला वेळ लागेल. आपण हे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे म्हणू शकतो की कायदेशीर लढाई जी आहे ती उद्धव ठाकरेजींनी जिंकलेली आहे. कारण की ताशेरे त्या शिंदे सरकार किंवा गव्हर्नरच्या विरोधात ओढलेले आहेत. पण पॉलिटिकल किंवा ग्राउंडची म्हणजे जमिनीवरची लढाई जी आहे ना ते हारलेले आहेत आणि शिंदे सरकार याच्यात जिंकलेलं आहे. बरोबर आहे. परंतु जे वारंवार सांगण्यात येत होतं की उद्धव ठाकरे यांना पुन्हा हे करणार आणि दुसरा एक मुद्दा होता की हे सर्व आमदारांना घेऊन गेले होते आणि त्यामध्ये संजय राऊत यांचा पण मध्यंतरी रेफरन्स आला होता. तर घेऊन का गेले होते तर त्यांना धोका होता संपूर्ण मुंबईमध्ये किंवा तर त्या सगळ्या मुद्द्यांचाच पण विचार हो, करण्यात ते आलेला सगळं खोडून काढलेलं आहे की त्यांचा धोका होता. जर धोका असता तर ते पोलिसला सांगू शकले असते, गव्हर्नर डायरेक्ट करू शकले असते, जसं त्यांनी केलं. पण CRPF पाठवली. पण त्याच कारणामुळं तुम्ही फ्लोअर टेस्ट कन्व्हीन नाही करू शकत. हे सगळं झालं, हे सगळं चुकीचं होतं, पण तो राजीनामा त्याच्यात खाल्लं त्यानं. कोर्टानं 3 डॉक्युमेंट गव्हर्नर समोरचे पकडलेले आहेत की ज्या 3 डॉक्युमेंटवरती गव्हर्नरने डिसाईड केलं की ओके फ्लोअर टेस्ट मी आता कॉल करतो. पहिलं तर डिसेंट आहे, जे डिसेंटचं लेटर दिलं सगळ्या आमदारांनी मिळून की आम्हाला यांच्या बरोबर नाही युतीत राहायचं वगैरे. तर हे जे लेटर आहे त्यांनी काय म्हटलं कोर्टाने की या लेटरमध्ये असं कुठल्याही प्रकारे भाष्य केलेलं नाही की आम्ही गव्हर्नमेंटचा पाठिंबा काढून घेतोय. हे फक्त इंटरनल डिस्प्यूट आहे, हा आपसी मतभेद आहेत. त्याच्यामुळं जर हे आपसी मतभेद असतील तर आपसी मतभेदवरती गव्हर्नरला बोलायचा अधिकार नाही. मग जर गव्हर्नरला जर बोलायचा अधिकार नसेल तर तुम्ही गव्हर्नरनं या सिच्युएशनमध्ये फ्लोअर टेस्ट कॉल करणंच चुकीचं होतं. बरं, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा तुम्हाला दोघांनाही की आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर कोणते पर्याय आहेत? आता त्यांना पर्याय तेच की स्पीकरसमोर हे जेव्हा 16 आमदारांचं असेल तेव्हा ते त्यांची बाजू काही त्यांचे प्रतिनिधी त्यांची बाजू मांडू शकतील. आणि आता एकच पर्याय त्यांच्याकडे इम्पॉर्टंट राहिलेला आहे की ते जे मॅटर ते अपीलमध्ये आले आहेत इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर विरुद्ध, ते व्यवस्थितपणे परस्यू करणं. आणि ते जर सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनचा निर्णय पलटवला आणि परत पक्ष उद्धव ठाकरेंना त्यांच्या ॲफिडेव्हिटवर आणि पेपर बघून जर दिला तर मग त्यांना पक्ष परत ताब्यात मिळू शकतो. तर त्याच्या मागे आता त्यांना लागावं लागेल. या निकालानंतर रिव्ह्यूचा पण काय आहे? ह्या निकालानंतर आता कॉन्स्टिट्यूशन बेंचला तसं रिव्ह्यू तर तसाही अनसक्सेसफुलच बऱ्याच वेळेस होतो. आणि एवढे हे सगळं ऐकलं गेलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन बेंच आहे, त्यामुळे रिव्ह्यू करणं ह्याच्यात काहीच उपयोगाचं राहणार नाही. अच्छा प्रशांतजी, कोणते पर्याय आहेत उद्धव ठाकरेंसमोर? जसं सरांनी सांगितलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया विरोधाचं जे प्रकरण आहे ते प्रलंबित आहे. जर असं झालं की तो निकाल कोर्टानं पलटवून लावला, इलेक्शन कमिशनकडनं चिन्ह आणि जे रेकग्निशन दिलं गेलं पार्टीला ते जर परतवून लावलं आणि परत जर उद्धव ठाकरेजींकडे गेलं तर खूप गोष्टी चेंज होतील. कारण की मग परत प्रकरण स्पीकरकडे जाईल, स्पीकरला डिसाईड करायला लागेल व्हीप कोण. कारण की ही पार्टी परत रेकग्नाईज होईल उद्धवजींची पार्टी रेकग्नाईज झाली तर मग परत त्यांचा व्हीप येईल आणि त्यांचा व्हीप आल्यावरती मग त्याचा परिणाम परत ते 16 आमदारांवरती. मग हे सगळं निगडीत आहे. पण या घडीला प्रलंबित आहे प्रकरण, त्यामुळं आहे त्या सिच्युएशनमध्ये कंटिन्यू करणं एवढाच पर्याय स्पीकरसमोर. स्पीकर हेही कारण देऊ शकतात की ECIचं प्रकरण सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे, ते जोपर्यंत डिसाईड होत नाही तोपर्यंत मी इथं निर्णय घेऊ शकत नाही, बरोबर असं येऊ शकतं. अच्छा, त्याशिवाय कोणताही पर्याय आहे? त्यामुळे स्पीकरला त्यांनी सांगितलंय रिझनेबल टाईम, तर तो रिझनेबल टाईम 2 महिने, 6 महिने, वर्ष किंवा पुढच्या इलेक्शनपर्यंत पण असू शकतो. बरोबर. एक शेवटचा प्रश्न, लँडमार्क हे जजमेंट आहे, या जजमेंटमुळे कोणते आता मुद्दे स्पष्ट झालेत, क्लिअर झालेले आहेत आणि जे की पुढे ते राज्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी दिशादर्शक ठरतील? क्लिअर झालेले आहेत. म्हणजे नबम रेबियाचा मुद्दा जो वापरला गेला होता तो हायर बेंचकडे पाठवला गेला आहे. म्हणजे त्याच्यात बेंचला वाटलं की काहीतरी बरोबर नाही आहे, त्यामुळे तो हायर बेंचकडे पाठवला गेला आहे. गव्हर्नरच्या रोलबद्दल की गव्हर्नर उठून सुटून कधीही फ्लोअर टेस्ट ऑर्डर करू शकत नाही जोपर्यंत गव्हर्नमेंट त्यांना सांगत नाही.
किंवा गव्हर्नर स्वतःहून कधी फ्लोअर टेस्ट किंवा लीडर ऑफ ऑपोजिशननी सांगितल्यामुळं फ्लोअर टेस्ट ऑर्डर करू शकत नाही. आणि स्पीकरच्या रोलबद्दल हे लँडमार्क जजमेंट आहे. कधी अजून लँडमार्क असतं जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता आणि मागे नेऊन घड्याळाची सुई मागे नेऊन सुप्रीम कोर्टाने परत त्यांना मुख्यमंत्रीपदी बहाल केलं असतं तर हे खरं लँडमार्क जजमेंट झालं असतं. पण ते भावनेपोटी त्यांनी ते केलं नाही. त्यामुळं आता हे लँडमार्क तर म्हणता येईल. ह्याच्यात क्लॅरिटी आली आहे. मेन म्हणजे नबम रेबियाबद्दल आपल्याला क्लॅरिटी येईल, कारण जजेसला वाटलं की ह्याच्यात गडबड आहे आणि त्याच्यावर क्लॅरिफिकेशन पाहिजे. त्यामुळे त्यांनी 7 जजेसकडे हे पाठवलेलं आहे. त्याच्यात अजून जी क्लॅरिटी जी आलेली आहे ती ही की गव्हर्नरनी कुठल्या मुद्द्यांना हात घालायचा आहे, त्यांच्याकडे काय पॉवर आहे आणि काय पॉवर नाही ह्याच्यावरती पूर्ण क्लॅरिटी आलेली आहे. कुठल्या मुद्द्यांवरती गव्हर्नरनी फ्लो टेस्ट कॉल करायची, कुठल्या मुद्द्यांवरती गव्हर्नरनी फ्लो टेस्ट कॉल नाही करायची हे स्पष्ट केलेलं आहे कोर्टाने. त्याचे स्पेसिफिक त्यांनी पॅरेग्राफ्स दिलेले आहेत की जेणेकरून आपल्याला हे लक्षात येईल की गव्हर्नरची जी भूमिका आहे ती अशा सिच्युएशनमध्ये प्रचंड महत्त्वाची आहे आणि गव्हर्नर कुठल्या सिच्युएशनमध्ये कुठल्या डॉक्युमेंट्सवरती रिलाय राहून फ्लो टेस्ट कॉल करू शकतात. आणि व्हीपबद्दल पण त्यांनी एक व्हीपबद्दल सांगितलं गेलं काय आहे की व्हीप अपॉइंट करणं हे पॉलिटिकल पार्टीचा पूर्णपणे प्रेरॉगेटिव्ह आहे. ह्याच्यात दुसरं कोण लेजिस्लेचर पार्टी वगैरे नाही ठरवू शकत. तर हे पण एक जजमेंट आहे की व्हीपचं अपॉइंटमेंट हे क्लिअर कट पॉलिटिकल पार्टीच करू शकते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की लेजिस्लेचर पार्टी करणार का पॉलिटिकल पार्टी हो, करणार. पण त्याच्यावर त्यांनी पूर्णपणे भाष्य केलेलं आहे की हा पूर्णपणे पॉलिटिकल पार्टीच करू शकते व्हीपचे अपॉइंटमेंट. रेकग्निशन जे आहे व्हिपचं ते स्पीकरच देऊ शकतो. अच्छा, म्हणजे जरी अपॉइंटमेंट पॉलिटिकल पार्टीनं केली तरी सुद्धा रेकग्नाइज फॉर्मल रेकग्निशन करायचं का नाही हा जो मुद्दा आहे तो स्पीकरकडे आहे. आणि अपात्रतेचे अधिकार पण सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप केला, कारण चर्चा खूप चालली होती की सुप्रीम कोर्ट या सगळ्यांना अपात्र करणार म्हणून. पण ते अधिकार कोर्टाचं एक ऑब्झर्वेशन आहे जजमेंटमध्ये जे त्यांनी प्रनाऊन्स करताना सांगितलंय की ही केस जी आहे ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे. म्हणून आम्ही डिरेक्टली इथं डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा डिसाईड नाही करणार आणि म्हणून तो आम्ही पाठवतोय. आणि 10व्या अनुसूचीप्रमाणे तर स्पीकर करू शकतो. जर आज कोर्टाने त्यांच्या हातात हे घेतलं असतं तर मग एक मोठं दुसरं एक लिगल हे सुरू झालं असतं. हां, की लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीमध्ये मग वाद निर्माण झाला असता आणि त्यांनी अजून ते वाढलं असतं. त्यामुळे त्यांनी स्पीकरकडे पाठवलं. अच्छा, मग ते पक्षांतर बंदीच्या संदर्भामधला जो नियम लागू केला जातो त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की स्प्लिटचं हे अमेंडमेंटनी काढून टाकलेलं आहे. त्यामुळे स्प्लिट इज नॉट रेकग्नायझेबल. पण आता हा स्प्लिट नाहीच आहे, कारण हे इलेक्शन कमिशननी पण निर्णय दिला की हा इंटरनल डिसेंट होता पार्टीमधला आणि त्यामुळे इलेक्शन कमिशननी निर्णय दिलेला आहे. तर सुप्रीम कोर्टासमोर ते मॅटर प्रलंबित आहे. त्याच्यावर बघू आपण सुप्रीम कोर्ट काय म्हणेल. स्प्लिटचा जो डिसिजन कोर्टानं आता सांगितलं की पॅरा नंबर 3 होता 10 शेड्यूलचा तो डिलीट झाला अमेंडमेंटने. त्याच्यामुळं स्प्लिट हा डिफेन्स आता असूच शकत नाही की विभागली पार्टी हा डिफेन्सच असू शकत नाही कुठल्याच पार्टीला. ना या पार्टीला अवेलेबल आहे ना दुसऱ्या पार्टीला अवेलेबल. दोघेही गट म्हणत होते की आम्हीच पार्टी आहोत. त्यांना म्हणावंच लागणार असं, कारण स्प्लिट हा रेकग्नाइज नाहीच आहे. आणि ते आता इलेक्शन कमिशननं त्याच्यावरती आता निर्णय दिलेला आहे. त्यामुळं ऑलरेडी एक पार्टी जी आहे शिंदे गटाची ती ऑलरेडी रेकग्नाइज झालेली आहे. त्यामुळं हां, ती आत्ता झालेली आहे, पण सुप्रीम कोर्टात तो अपील प्रलंबित आहे. तर असंही होऊ शकतं की उद्या 2-4-6 महिन्यांनी ती पार्टी परत उद्धव ठाकरेंकडे पण जाऊ शकते. बरं, अच्छा. परंतु त्यासाठी मग पुन्हा उद्धव ठाकरेंना कोर्टामध्ये नाही आलेले आहेत. ते ऑलरेडी इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर विरुद्ध ते कोर्टात आलेले आहेत. त्यांना स्टे जरी नाही मिळाला तरी नोटीस इश्यू झाली आहे दुसऱ्या बाजूला. त्याच्यात प्लीडिंग्स कंप्लीट होतील आणि मग जे सुप्रीम कोर्ट सांगेल ते अंतिम मानलं जाईल. बरोबर, बुद्धिबळाच्या चालीसारखे हा संपूर्ण केस होते तुमच्यासाठी सुद्धा. हो, आपण सगळ्यांनी आपण बघितलं की आपण पण बऱ्यापैकी आपण जे तर्कवितर्क लावले होते की शेवटी हे स्पीकरकडेच पाठवलं जाईल आणि ताशेरे ओढले जातील, तसंच झालं. आणि उद्धव ठाकरे कन्सेन्ससला आलो होतो आणि तेच तसंच झालेलं आहे. मला आठवते प्रशांतजी, आपण जेव्हा सकाळी इथे बोलत होतो की राज्यपालांच्या संदर्भामध्ये, तर तो मुद्दा कुठेतरी बऱ्यापैकी तो ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरला असं मी म्हणेन. कारण की आत्ता खाली ग्राउंड लेवलला जसं त्यावेळेला आपलं बोलणं झालं होतं की ठीक आहे आदल्या दिवशी कोर्टाने खूप ताशेर ओढले गव्हर्नरवरती की गव्हर्नरकडे पॉवर नव्हती, असं नव्हतं करायला पाहिजे होतं. कुठल्या बेसिसवर गव्हर्नरनी फ्लो टेस्ट कॉल केली. पण त्या संध्याकाळी जी आपली मुलाखत झाली त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की ठीक आहे हे सगळे ताशेर, पण कन्क्लुजन काय त्याचं काहीच नाही. कारण की फ्लो टेस्ट कॉल आउट झालेली नाही आहे, त्याच्या आधी राजीनामा दिला गेलेला आहे. त्यामुळं जी गोष्ट घडलीच नाही त्या बाबतीत काटे परत नाही फिरवता येणार. आणि तसंच कोर्टानं ते ऑब्झर्वेशन नोंदवलेलं आहे. आणि कोर्टानं हेच म्हटले जर राजीनामा नसता दिला गेला तर मग आम्ही विचार करू शकलो असतो परत
जे पहिलं सरकार आहे ते आणायचं. कोर्टाने बऱ्यापैकी ह्याच्यात बॅलन्स केला गेलेला आहे आणि कोर्टाने असे संकेत पण दिले की जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांच्या बाजूनेही निकाल दिला असता, पण तो राजीनामा त्यांना खाल्ला. धन्यवाद आम्ही चर्चा केल्याबद्दल, कारण तुम्ही दोन ज्येष्ठ विधिज्ञाकडून हे संपूर्ण माहिती जी आहे आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील मराठी जनतेपुढे ही माहिती गेलेली आहे. आणखीन कोणता महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे का? आम्ही तेच सांगू तुम्हालाही, एवढे महिने आपण एकत्र इंटरव्ह्यू करतोय, बोलतोय की तुम्ही पण किती उन्हात पावसात इथे उभं राहिलेलं आहे, तर तुम्हालाही पूर्णपणे धन्यवाद. आणि आपण हे बऱ्यापैकी आपण कोणत्या बाजूनी नव्हतो या मॅटरमध्ये. आपण ॲज अ महाराष्ट्रीयन म्हणून आम्हाला हे वाटत होतं, म्हणून आम्ही ऑब्झर्व करत होतो. आम्ही जे खरं आम्हाला वाटलं ते सांगितलं आणि ते बऱ्यापैकी ते तसंच झालेलं आहे. तुम्ही लोकांपर्यंत जी ॲक्च्युअल जी घडामोड झाली कोर्टामध्ये, कोर्टाचे व्ह्यू काय होते ते त्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला, कुठलीही बाजू न पकडता. कारण की कुठलीही बाजू जर आपण पकडलं, म्हणजे वकील म्हणून सुद्धा आम्ही, कारण ती जर पकडली प्रेक्षकांसमोर नेताना तर तो एकच बाजू प्रेक्षकांसमोर जाते. त्यामुळं बॅलन्स व्ह्यू आम्ही सुद्धा द्यायचा प्रयत्न केला आहे. आता निर्णय तर आलेलाच आहे, त्याच्यामुळं पण जे ॲक्च्युअल त्याचा सारांश फक्त आपल्यापर्यंत पोचला आहे. खरं जजमेंट जे आहे, ज्याच्यामध्ये नुक्स म्हणतात त्याचे, ते आपल्याला नंतरच कळेल. पिक्चर अभी बाकी आहे म्हणायचं का? पिक्चर आता संपलेला आहे, आता फक्त एंडचे टायटल्स राहिलेले आहेत. त्यामुळे म्हटलं ना की आणखीन एक याची हां, ते इलेक्शन कमिशनचं बाकी आहे ना, आणि ते अजून कोण बोलत नाहीये त्याच्याबद्दल. पण इलेक्शनच्या कमिशनच्या ऑर्डर विरुद्ध उद्धव ठाकरे इथे आलेले आहेत आणि आज चीफ जस्टिसनी सांगितलं पण आहे की इलेक्शन कमिशननी ऑर्डर देताना नुसतं आमदार खासदारांचं संख्याबळ नाही, पण सगळे ॲफिडेव्हिट पण बघायला पाहिजे, किती पक्ष सदस्य कोणाबरोबर आहेत, आणि ते उद्या सुप्रीम कोर्ट करू शकतं, कारण ते मॅटर त्यांच्यासमोर प्रलंबित आहे. तर अजून तो निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूनेही लागू शकतो आणि ते मॅटर चंद्रचूड साहेबांसमोरच प्रलंबित आहे. त्यामुळे आता थोडा तो पिक्चर बाकी आहे, लेकिन उसको थोडा टाइम आहे. इंटरव्ह्यू झाला असं म्हणायचं काय? नाही, मी म्हणेन फर्स्ट पार्ट झालंय, सेकंड पार्ट येतोय बरं. असं झालेलं आहे. कारण की ते जर झालं, त्याच्यामध्ये जर सर म्हणल्याप्रमाणे जर निकाल उलटा गेला तर परत घड्याळाचे काटे मागं जाऊ शकतात, असं होऊ शकतं. एकनाथ शिंदेच्या वकिलांचा हेच प्रयत्न असेल की ते मॅटर कसं लांबवायचं आणि ते पुढच्या इलेक्शनपर्यंत ते कसं हिअरिंगला नाही येऊ द्यायचं. तोच एक पर्याय आहे. उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडे एकच पर्याय आहे की ते कसं पुश करायचं मॅटर आणि त्याच्यात पक्ष परत आपल्याकडे करून घ्यायचं. बिलकुल घड्याळाचे काटे परत फिरवता येऊ शकत नाहीत. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी परत बसवता येऊ शकत नाहीत. हे संपूर्ण प्रकरण विधानसभा अध्यक्षाकडे सोपवलेलं आहे. परंतु अजूनसुद्धा पिक्चर अभी बाकी है, कारण निवडणूक आयोगाच्या सिम्बॉलच्या संदर्भातला आणि नावाच्या संदर्भामधला जो मुद्दा आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की केवळ संख्याबळ नाही आहे, तर प्रत्येक अफिडेव्हिटसुद्धा तपासावं लागणार आहे. त्यामुळं थोडीशी आशा आणखीनसुद्धा उद्धव ठाकरे यांना आहे, परंतु सध्या तरी त्यांच्या हाती निराशा आलेली आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.